घातक ठरेल। तेजस्विनी ताई, काय करायचं? नाही होऊ शकत हे लग्न मग आता। हे लोक श्रद्धेने स्वामींची सेवा करतात आणि जय खानोळकर कुटुंबाच्या विरुद्ध जाऊन परब कुटुंबाची बाजू घेणार। सनई चौघडी या मालिकेमध्ये जेव्हा आसावरी आणि गौतमची पत्रिका जुळवली जात होती, कुंडली मॅच होते का नाही हे पाहत होते, तेव्हाच भटजीने सरळ सांगितलं की पत्रिका जुळत नाहीये, हे लग्न झालं तर गौतमसाठी घातक ठरेल। हे ऐकताच गौतमची आई माघार घेते आणि गौतमची आई ह्या लग्नासाठी नाही म्हणते आणि हे सर्व ऐकून तिकडे जय मध्ये बोलतो। जय म्हणतो की हे कुटुंब श्रद्धेने पूर्ण आस्थाने स्वामींची सेवा करतात। फार घातक ठरेल। तेजस्विनी ताई, काय करायचं? नाही होऊ शकत हे लग्न मग आता। हे लोक श्रद्धेने स्वामींची सेवा करतात आणि जे लोक श्रद्धेने सेवा करतात त्यांचं कधी आणि त्यामुळेच जे लोक स्वामींचं एवढं चांगलंपणाने सेवा करतात त्यांचं कधीच काही वाईट होऊ शकत नाही आणि त्यामुळेच आसावरी आणि गौतमचं लग्न होणार आणि ते मी लावून देणार, असं जय सर्वांसमोर म्हणलं आहे। आता बघायचं हे आहे की सनई चौघडी या मालिकेमध्ये खरंच जय खानोळकर कुटुंबाच्या विरुद्ध जाऊन, म्हणजे स्वतःच्याच कुटुंबाच्या विरुद्ध जाऊन परब कुटुंबाचा साथ देणार का, हे पाहण्यासाठी तुम्हाला मालिका पाहावी लागेल। आणि अजून अशी लेटेस्ट अपडेटसाठी टेलीचक्कर रिजनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।